हॅलो मंडळी, मी किमया नारायण सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे झी5वर नुकत्याच रिलीज झालेल्या प्रेमाला कंडिशन्स अप्लाय या वेबसिरीजची टीम. जाणून घेऊया या नव्या वेबसिरीजविषयी या कास्टकडून. हाय सिद्धार्थ, हाय जान्हवी. सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आम्ही खूप सुपर. सुपर प्रेमात आहोत आम्ही. जान्हवी, तू कशी आहेस? सुपर. ओके. एक वेगळा प्रोजेक्ट घेऊन तुम्ही आमच्या भेटीस येत आहे. काय सांगाल या प्रोजेक्ट विषयी? आम्ही सगळेच म्हणजे गौरव पत्की, कल्याणी पंडित आमची जी लेखिका आहे, गौरव आमचा दिग्दर्शक, झी5 आणि क्रिएटिव्ह माइंड प्रोडक्शन्स आणि आमची अख्खी टीम. वेगळं असं म्हणण्यापेक्षा आय फील ही खूप रिअल सिच्युएशन आहे. ऑफिसमध्ये प्रेम होणं हे अगदीच हे होऊ शकतं आणि अशा एका ऑफिसमध्ये जिथे नो डेटिंग पॉलिसी आहे तर ते नक्कीच आहे. पण त्यातला जो रोमॅन्स आहे आणि ज्या क्लासिकल रोमॅन्टिक ट्रोप्स आहेत सिनेमॅटिक ते आहेत आणि ते एक्सप्लोर आम्ही करतोय आणि तुम्ही पण ॲज अन ऑडियन्स नक्कीच तुम्ही करणार. प्रेमाला कंडिशन्स अप्लाय हे नाव जरा वेगळं वाटतंय. कसं सुचलं हे टायटल आणि ह्याच्या मागचं रहस्य काय आहे? आता रहस्य ते आय थिंक 50 एपिसोड बघून कळेल की ओके. का आणि ते कसं करेक्ट. सुचलंय ते. पण तेच म्हणजे प्रेमाला जे काही कंडिशन्स आम्ही अप्लाय केले तेही 24लाच कळणार आहे. आम्ही आमचं ऑफिस आमच्यावर, आम्ही एकमेकांवर, स्वतःवर, ते सगळंच म्हणून ते ऍप्ट टायटल आहे असं म्हणून. ओके. सिद्धार्थ, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. दशावतार सिनेमानंतर तुझं सगळीकडे खूप कौतुक झालं आणि जून सिनेमामध्येही खूप गाजला. पण या प्रोजेक्टमध्ये भूमिकेविषयी काय सांगशील की किती वेगळी आहे? या भूमिकेत तुम्ही पहिल्यांदा मला एका फुल फ्लेजेड रोमॅन्स मध्ये बघणार आहात. नाहीतर कायम माझ्या सिनेमात रोमॅन्स हा एक किंवा लव्ह स्टोरी ही एक सब प्लॉट होती. ते कुठले असेल, पोस्टर गर्ल असेल किंवा कुठलेही असेल, पण इथे फुल फ्लेजेड रोमॅन्स मला करायला मिळतं, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. ओके. जान्हवी, तू तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? म्हणजे मला वाटतं जे मी जान्हवी म्हणून करू नाही शकत ते सगळं थ्रू अनन्या करणार आहे आणि ते मी करते आता, कारण आताही आम्ही शूट करतोय. पण जे हाऊ टू बॅलन्स वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ हे जे अनन्या करते ऋषी बरोबर, ते आय थिंक ती जी गंमत आहे त्यामुळे जी गंमत येते ते एक्सप्लोर करताना खूप मज्जा येते त्या कॅरेक्टर थ्रू. सो येस, मज्जाच करणार आहे मी ॲज अनन्या. नेक्स्ट इज, हा प्रोजेक्ट करताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले? चॅलेंजेस प्रत्येक प्रोजेक्ट करताना असतातच, पण आय थिंक हे 50 एपिसोडची जी जर्नी आहे ना, ते नवीन आहे आमच्यासाठी. मी अनेक सिरीज केलेत जे 10 पर्यंतच एपिसोड्स आहेत किंवा सिनेमे केलेत जे 2.5 तास 3 तासाचे असतात. ह्याचा स्टोरी आर्क एवढा आहे की त्यातले जे प्लांटेशन्स असतात की आता ओके आपल्याला कुठे जायचंय, 40व्या एपिसोडला हे होतं तर त्याचं प्लांटेशन आत्ताच करा, मग त्याचा इमोशनल परफॉर्मन्स टोन कसा असला पाहिजे, ते कुठे पेरलं पाहिजे, हे खूप म्हणजे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात एवढी मोठी स्क्रिप्ट आहे. म्हणजे एक काय 1000 पानं वगैरे, आय डोंट नो किती पानं, खूप पानं. आणि हा म्हणजे सेम हा माझा पहिलाच शो आहे आणि शो म्हटलं की आपण फिल्म सारखं A to D नाही जात, आपण ABCD हे सगळे ऍस्पेक्ट दाखवतो एका कॅरेक्टरच्या जर्नी मधले किंवा त्या स्टोरी मधले. सो ते ऑन पेपर खूप छान वाटतं, पण जेव्हा आम्ही ते करतो, रोज सेटवर जातो, तेव्हा आम्ही दिवसातून 10 वेळा हसतो, रडतो, मग रोमॅन्स करतो आणि मग परत हसतो आणि मग परत रडतो आणि मग लपतो मध्ये कुठे लपतो. तर ते इंट्रिकसीज करणं ॲज अन ऍक्टर एव्हरी सिंगल डे म्हणजे चॅलेंजिंग येस, पण त्या चॅलेंजमुळे आमचा एक जो रियाज, ऍटलीस्ट माझा तरी जो रियाज होतो, एक प्रॅक्टिस मिळते मला, ते मला खूपच आवडतंय. सो आय एम लाइकिंग दिस चॅलेंज ऑफ 1000, 2000, 3000 पेजेस आणि टू डू दोज पेजेस एव्हरी डे विथ द सेम इंटेन्शन, मोटिवेशन, एव्हरीथिंग. ओके.
सो या प्रोजेक्टमध्ये इतरही काही कलाकार आहेत, त्यांच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल? जेव्हा मी पहिल्यांदा स्टोरी ऐकली ना, तेव्हा आम्हाला रिअलाइज नाही, पण आम्हाला कळलं की हे फक्त अनन्या आणि ऋषी नाही आहे. हे आमचे रिलेशनशिप्स ऑफिसमध्ये इतर लोकांबरोबर सुद्धा कसे आम्ही एक्सप्लोर करतोय, आमचे कॅरेक्टर्स कसे ते एक्सप्लोर करताय, ते त्याबद्दल पण आहे. तर हे फक्त अनन्या ऋषी इन लव्ह कसं कंडिशन हेच नाही आहे. हे ऋषी विथ हिज पेरेंट्स, अनन्या विथ हर पेरेंट्स, किंवा मीरा मॅम जे कादंबरी कदम प्ले करतात त्यांच्याबरोबर ते कसे एक आहे रिलेशनशिप. तर हे सगळे कॅरेक्टर्स इतके पिव्हिटल आहेत आमच्या कॅरेक्टरच्या ग्रोथसाठी की ते सगळं छान इंटरपर्सनल एक एन्सेम्बल आहे. उत्तम एन्सेम्बल आहे आणि सगळे नावाजलेले कलाकार आहेत. म्हणजे आणि जे नवीन कलाकार आहेत तेही उत्तम आहेत. आणि आय थिंक मी करिअरच्या त्या स्टेजला मी पोचलो जिथे मी हक्काने सांगू शकेन की ही सगळी जी नवीन मंडळी आहेत, दे हॅव व्हेरी ब्राईट फ्युचर्स इन दिस इंडस्ट्री. ते खूप मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला दिसणार आहेत पुढे. सो जाता जाता एक प्रश्न की तुम्ही प्रेक्षकांना काय आव्हान कराल? तुम्हाला जर प्रेमाची भावना मिसिंग वाटत असेल किंवा असं वाटत असेल की नाही आत्ताच्या फास्ट पेस जगात ते पॉसिबल नाहीये, तर मग तुम्ही ही सिरीज बघा 24 पासून. डिट्टो. ओके, थँक्यू. थँक्यू. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.